ज्यांना किमान अजून एक 10-15 वर्षाचं करिअर बाकी आहे त्यांनी शिकून घेण्याची गरज आहे। त्याचं कारण उद्या मालकांना पण विचार करायचा आहे की मला जास्तीत जास्त स्किल्स असलेली माणसं ठेवायची। आणि मी म्हणालो तसं वेतन आयोग तर नाही, परमनंट नाही आहे नोकरी, मग एकदा तुम्हाला डेस्कवर घेतलं जाईल किंवा तुला बीट बदललं जाईल किंवा अन्य काही गोष्टी, वेतन वाढणार नाही तुम्हाला। या सगळ्या प्रॅक्टिकॅलिटी लक्षात घेऊन आपण आपल्यामध्ये सुधार घडवावे, बदल घडवावे। दिवस वेगळे आहेत, काळजीपूर्वक पुढे जायचं आहे आपल्याला। पत्रकारितेचा आहे मशाल आपल्या हातात आहे, टॉर्च आहे। लोक पत्रकारिता असं आहे ना की म्हणजे कामासाठी सगळे येतील पण नंतर इतर वेळी मात्र शिव्या घालायला सुद्धा तेवढे पत्रकारांचं काही नाही, म्हणजे कोणी आपल्यासाठी नाही, आपणच सगळ्यांसाठी आहोत। असं एक विचित्र आहे, थँक्यू जॉब आहे एका अर्थात, पण तरी सुद्धा आपण सगळे आपल्यामध्ये तो एक प्रेरणा आहे की आपल्याला ते केल्याशिवाय राहत नाही, म्हणजे करायचं नाही हेच करू शकतो आपण, हेच करू शकतो म्हणून यामध्ये आहोत। म्हणजे मला प्रश्नाला विचारला होता सिद्दीकी असेल किंवा कोणी कि आप अगर ये नहीं करते तो क्या करते हो, मैं कुछ नहीं कर सकता था, यही कर रहा हूं मैं यही कर सकता हूं। त्यामुळे आपण सगळे पत्रकार हेच करू शकत होतो म्हणून यामध्ये आलेलो। असा आपला हा एक पत्रकारितेचा पेशा आहे। तुम्ही इकडे काम करता, मी तिकडे काम करतो, पण मला तुमच्याबद्दल, तुम्हा सगळ्या मंडळींबद्दल, तुम्ही म्हणजे फक्त बुलढाणा नाही महाराष्ट्रातल्या ग्रामीण पत्रकारितेमध्ये काम करणाऱ्या माणसांबद्दल मनापासून ओलावा आहे, कारण त्यांच्या कामाचे कष्ट मी बघितलेले आहेत। मी सकाळच्या पुणे एडिशनला काम करत असताना मला आठवतं आमच्याकडे हडप सर आणि फुरसुंगीच्या रिपोर्टर अवसर आमची ती एक सिंगल कॉलम बातमी लावा, आमचा जरा ते त्या बातम्या लावून घ्या आमच्याकडे। आता फुरसुंगीला तुम्हाला माहीत असेल कदाचित, पण तिकडे कचरा डेपोचा मोठा प्रश्न आहे, सगळीकडेच असतात आपल्या शहरांमध्ये, मग आमची जरा ती बातमी लावून घ्या। किंवा मी जेव्हा शांतीला स्ट्रेंजर्स एक म्हणणं असायचं की कारण शेवटी खर्च खूप होतो, आता आपली पण त्याच्या सुद्धा स्ट्रेंजर शेकमध्ये इकडे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे स्ट्रेंजर आहेत का, आहेत का, हात वर करा कोणी असेल तर। स्ट्रेंजर काय करतात, आता एकतर बातमीच्या आधारावर पेमेंट जर का असेल तर स्वाभाविक आहे कोणी जास्तीत जास्त काम करतील, पण व्हायचं असं जर का एका बातमीला 500 रुपये असतील आणि माणसाने 60 बातम्या एकदम दिल्या, 60, 70 काही 80, तर आमच्या देशच्या माणसाचा जेवढा पगार नाही तेवढा स्ट्रेंजरचा पगार व्हायचा। आणि या गडबडीमुळे व्हायचं असं की जर का मॅनेजमेंटला ते कळलं नाही तर ते स्ट्रेंजर कमी करायचं। पण याच्यावरती एक मार्ग किमान माझ्या वेळी तरी केला होता की आम्ही सरळ काही कॅटेगरी बनवल्या स्ट्रेंजरच्या कामाच्या अनुसार, आणि त्यांना एक फिक्स पे असेल, त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या बातम्या द्यायच्या। तुम्ही जास्त दिल्या तर ते हव्याच आहेत, पण कमी द्यायच्या नाही, आणि तुमचं परफॉर्मन्स मात्र कायम ठेवायचा तुम्हाला। तुम्ही आम्हाला 100 नका देऊ, पण ज्या बातम्या द्याल त्या चांगल्या बातम्या, कारण आम्हाला सुद्धा सगळीकडे उद्या जर का मला वर्धा वाशिममध्ये पण 100-200 येत आहेत किंवा इकडे कुठून येतात, एवढ्या बातम्या तशाही जाणार नाही, कारण प्रोसेस करायला माणसंच नसतात ऑफिसमध्ये। तर अशी जर का क्रम केली तर त्या निमित्तानं फिक्स इन्कम नोकरीवर नसताना सुद्धा स्ट्रेंजरला देण्याचा एक प्रयोग त्यानिमित्त मला करता आला लोकांना। कारण स्थिर इन्कम तुमच्या जर का बँक बॅलन्सवर दिसलं तर कर्ज मिळू शकतं, नॅशनलाइज बँका देणार नाही पण कोऑपरेटिव्ह बँका देऊ शकतात। तर या सगळ्या गोष्टी आपण आपापल्या एकमेकांना मदतीला करू शकतो। स्ट्रेंजरच्या अपेक्षा फार छोट्या असतात, सर किमान बुक तरी द्या,